आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधील पुढचा टॉपिक म्हणजे ज्या टॉपिकचं नाव आहे नियोजन पंचवार्षिक योजना, प्लॅनिंग अँड 5 इयर प्लॅन असं आपल्या टॉपिकचं नाव आहे। या टॉपिकचे जवळपास 4 ते 5 किंवा 3 ते 4 पाठ होऊ शकतात। तर नियोजन पंचवार्षिक योजनामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, पण त्या अगोदर पंचवार्षिक योजनेवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। मग UPSC असेल, तुमचं राज्यसेवा असेल, त्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा असेल, STI आणि ASO मुख्य परीक्षा असेल, टॅक्स असिस्टंट क्लरिकल एक्साइज पूर्व परीक्षा आणि टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा या सर्वांगीण परीक्षेचा विचार करता 2011 पासून तर 2019 पर्यंत जवळपास 100 पेक्षाही जास्त प्रश्न आयोगाने परीक्षेत विचारलेले आहेत। तर अशा पद्धतीनं या टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि नेमके कसे प्रश्न असतात ही थोडक्यात मी सांगतो तुम्हाला। तर बघा, पंचवार्षिक योजनेवर प्रश्न तर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात। पंचवार्षिक योजनेच्या इतिहासावर प्रश्न असतात, पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांवर प्रश्न असतात, पंचवार्षिक योजनेच्या अपयशाची कारणे काय त्यावर प्रश्न असतात, पंचवार्षिक योजनेचा आढावा त्यावर प्रश्न असतात। आता पंचवार्षिक योजनेचा आढावा घेताना सगळ्याच पंचवार्षिक योजना महत्त्वाच्या आहेत अशातला भाग नाही, पण पहिली पंचवार्षिक योजना, त्यानंतर 10, 11 आणि 12 ह्या 4 पंचवार्षिक योजनेचा जर तुम्ही डिटेल स्टडी केला तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो। 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट तुम्हाला विचारल्या जातात आणि पहिली पंचवार्षिक योजना, 10वी आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन महत्त्वाचं आहे। तर हे सर्व प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तुम्हाला कालावधीचे प्रश्न असतात, जसं आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही वेळेस खंडन पडलेलं आहे, त्या खंडनांचाही विचार आपण या ठिकाणी करू। तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला आयोग त्या ठिकाणी परीक्षेत प्रश्न विचारले जातात। नियोजन हे कोणाच्या ग्रंथातील आपण घेतलेलं आहे, कोणत्या ग्रंथाचा सारांश म्हणजे भारताचं नियोजन आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला आयोगाचा परीक्षेत प्रश्न असतो। तर अशा अनेक प्रकारचे प्रश्न येत आहेत। भले अलीकडच्या काळात नीती आयोग आलेला आहे, नीती आयोग लागू झालेला आहे, तरी सुद्धा पार्श्वभूमी म्हणून पंचवार्षिक योजनेचे प्रश्न परीक्षेत सातत्यपूर्ण विचारल्या जातात, विचारल्या जाण्याची शक्यता आहे। आणि म्हणून पंचवार्षिक योजनेची तुम्ही डिटेल स्टडी किंवा चांगली उत्तम स्टडी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयोगाचे प्रश्न सोडवता येऊ शकतात आणि तुमचं अधिकारी होण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकते। तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजनामध्ये जायचं आहे। आता हे नियोजन पाहत असताना आपण याच्यात कोणकोणते घटक डायग्रामच्या स्वरूपात शिकणार आहोत। तर त्यातला पहिला घटक आहे नियोजनाचा इतिहास, त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे नियोजनाची व्याख्या काय आहे, नेमकी नियोजनाची व्याख्या, त्यानंतर नियोजनाची वैशिष्ट्ये काय आहेत, नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत, नियोजनाची वैशिष्ट्ये, नियोजनाची उद्दिष्टे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंच आहे। त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता कशी आहे, नेमकी नियोजनाची आवश्यकता त्याचाही आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे। नियोजनाची यंत्रणा ही 3 प्रकारची आहे, केंद्र, राज्य आणि जिल्हा। केंद्र, राज्य आणि जिल्हा। केंद्रामध्ये आपल्याला राष्ट्रीय नियोजन समिती आणि राष्ट्रीय विकास परिषद, राज्यस्तरावर आपल्याला राज्य नियोजन समिती व राज्य नियोजन उपसमिती याचा आढावा घ्यायचा आहे। जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्हा नियोजन समिती त्याचा आढावा घ्यायचा आहे। त्यानंतर नियोजनाची प्रक्रिया कशी आहे, नियोजन स्वीकारण्याची कारणे कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। पंचवार्षिक योजनेचा आढावा, ज्यामध्ये आपण सविस्तर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12 पंचवार्षिक योजनेचा पाठ पाहणार आहे, म्हणजे 11 पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट। तर असा संपूर्ण आढावा आपण पंचवार्षिक योजनेमध्ये घेणार आहोत। या ठिकाणी आपण काही तक्ते सुद्धा घेणार आहोत आणि शेवटचा पाठ जो आहे तो म्हणजे नियोजनाच्या अपयशाची कारणे। तर अशा प्रकारची जी आपली डायग्राम आहे ही सविस्तर डायग्राम आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, पाहायची आहे। नियोजनाचा इतिहास, आता नियोजनाचा इतिहास पाहत असताना 1934 मध्ये श्री M विश्वेश्वरय्या यांनी आपल्या भारतासाठी ग्रंथ मांडला किंवा ग्रंथ लिहिला। या ग्रंथावर सुद्धा तुम्हाला आयोगाने परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे। M विश्वेश्वरय्या यांच्या ग्रंथाचं नाव काय, तर दी प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया हा ग्रंथ आहे। दी प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया हे ग्रंथाचं नाव आहे। 1936 मध्ये M विश्वेश्वरय्या यांनी एक जगापुढे संदेश जाहीर केला, नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा, हा संदेश त्यांनी जगाच्या पुढे मांडलेला आहे।
1936 मध्ये नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा हा संदेश त्यांनी जगाच्या पुढे मांडलेला आहे. 1938 मध्ये काँग्रेस योजना म्हणून ओळखले जाते. काँग्रेस योजना ही हरिपुरा या ठिकाणी घेण्यात आली. या हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते. 1938 मध्येच राष्ट्रीय नियोजन समिती आपण स्थापन केली आणि या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष मात्र पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. बघा, काँग्रेस योजना हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले किंवा योजना घेण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आता या राष्ट्रीय नियोजन समितीमध्ये 15 सदस्य आणि 29 उपसमित्या एवढा पाठ आपण किंवा एवढा भाग त्या ठिकाणी आपण काय केलेला आहे स्थापन केलेला आहे. अशा पद्धतीने 1944 मध्ये मुंबई योजना आली ज्याला आपण बॉम्बे प्लॅन, मुंबई योजना, 8 उद्योगपतींची योजना अशा आपण अनेक प्रकारचे शब्द त्याला देत असतो. आता या योजनेचा हेतू किंवा उद्दिष्ट काय होतं तर येणाऱ्या 15 वर्षात भारताची जीडीपी ही तिपटीनं वाढवायची होती. येणाऱ्या 15 वर्षात भारताची जीडीपी ही तिपटीनं वाढवायची होता असं त्यांचा उद्देश किंवा हेतू होता. आता या ठिकाणी दी प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया ग्रंथ, दी प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. आता याच ठिकाणी आपल्याला 1944 मध्ये गांधी योजना ती कोणी मांडली तर श्री मन्नारायण अग्रवाल. गांधी योजना श्री मन्नारायण अग्रवाल आणि आर्थिक विकेंद्रीकरणासाठी ही योजना होती. आर्थिक विकेंद्रीकरणासाठी योजना या ठिकाणी याचा विशेष भर किंवा मुख्य भर कसा होता तर ग्रामीण विकास, कृषी, कुटीर उद्योग आणि कृषी. ग्रामीण विकास, कुटीर उद्योग आणि कृषी यावर त्यांनी काय दिला भर दिला. 1945 मध्ये जनता योजना श्री मानवेंद्र रॉय. 1945 जनता योजना श्री मानवेंद्र रॉय आणि यांचा भर मात्र कृषी आणि उद्योगावर होता. ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज वर त्यांनी विशेष फोकस केलेला आहे. 1950 मध्ये सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण यांची. 1950 सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण यांची आणि कोलंबो योजना म्हणून सुद्धा ती योजना ओळखण्यात येते. कोलंबो योजना म्हणून सुद्धा ती योजना ओळखण्यात येते. त्यांनी भर कशावर दिला तर कृषी क्षेत्र, स्वयंपूर्णता, लघु उद्योग, आर्थिक विकेंद्रीकरण, जमीन सुधारणा. बघा 1950 मध्ये सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण, कोलंबो योजना म्हणून सुद्धा ओळखले जाते. भर कशावर कृषी क्षेत्र, स्वयंपूर्णता, लघु उद्योग, आर्थिक विकेंद्रीकरण, जमीन सुधारणा याविषयी ती योजना आहे. पण भारताचं जे नियोजन आहे ते नियोजन या ठिकाणी आपल्याला नियोजनाचा इतिहास थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगता आलेला आहे. प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचे लेखक बी.एस. मिनान्स यांनी जो ग्रंथ मांडलेला आहे प्लॅनिंग अँड दी पुअर त्या ग्रंथाचा सारांश म्हणजे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत नियोजनाचा पाठ आहे किंवा प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचा सारांश म्हणजे भारताचे नियोजन आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगतंय. आता या ठिकाणी आपण नियोजनाची व्याख्या पाहू. नियोजनाची एकदम सोपी व्याख्या आहे जी सर्वात महत्वाची, जी परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे. नियोजन यंत्रणेच्या आधिपत्याखाली उपलब्ध संसाधनांचा वापर करून निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय. मित्रांनो परत एकदा व्याख्या बघा. नियोजन यंत्रणेच्या आधिपत्याखाली उपलब्ध संसाधनांचा वापर करून निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय. ही नियोजनाची व्याख्या आहे. आता नियोजनाची वैशिष्ट्ये तुम्हाला काय करतील आयोग या ठिकाणी 4-5 वैशिष्ट्ये देतील आणि नियोजनाची योग्य ती वैशिष्ट्ये सांगा किंवा योग्य ती खालील पर्याय निवडा आणि मग आपल्याला नियोजनाची नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केवळ त्याचं विश्लेषण नको, केवळ त्याची फक्त नावं महत्वाची आहेत. कारण भापटभर पसारा या ठिकाणी नको आपल्याला एक्झाम ओरिएंटेड का आहे याचा आढावा घ्यायचा आहे. भापट पसारा नको आणि म्हणून एक्झाम ओरिएंटेड साठी
नियोजनाची वैशिष्ट्ये, त्यासाठी आपल्याला केवळ हे 8 नावं फक्त लक्षात ठेवायची आहेत. आणि ती 8 नावं कोणकोणते? तर मध्यवर्ती नियोजन सत्ता, पाहणी ऑब्झर्वेशन, उद्दिष्टे, प्राधान्यक्रम आणि लक्ष्य, संशोधनाची किंवा संसाधनांची जुळाजुळ, या ठिकाणी कालावधी, किती कालावधीसाठी योजना, मूल्यमापन आणि प्रक्रिया. ही 8 प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. परत एकदा बघा, मध्यवर्ती नियोजन सत्ता, पाहणी, उद्दिष्टे, प्राधान्यक्रम आणि लक्ष्य, संसाधनांची जुळाजुळ, कालावधी, मूल्यमापन, प्रक्रिया. ही 8 प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. आणि 8 प्रकारच्या वैशिष्ट्यांपैकी कुठलेही तुम्हाला 2, 3, 4 वैशिष्ट्ये आयोग विचारू शकते. तर नियोजनाच्या व्याख्येवर आयोगाचा प्रश्न असू शकतो, वैशिष्ट्यांवर आयोगाचा प्रश्न असू शकतो, नियोजनाच्या इतिहासावर प्रश्न असतो, नियोजनाचे काही ग्रंथ आहेत आपण इतिहासात पाहिलेत तर ते ग्रंथावर सुद्धा तुम्हाला आयोग परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता या ठिकाणी आहे. नियोजनाची यंत्रणा ही 3 प्रकारची आहे, ज्यामध्ये केंद्र, राज्य आणि जिल्हा. आता केंद्रामध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर 2 प्रकारे नियोजनाचा अभ्यास करणार किंवा समित्यांचा अभ्यास करणार. केंद्रामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद आहे. आता राष्ट्रीय नियोजन आयोग यामध्ये याचा अभ्यास करत असताना राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 ला करण्यात आली. राष्ट्रीय नियोजन आयोग स्थापना 15 मार्च 1950. राष्ट्रीय नियोजन आयोगाचं जे काही स्वरूप आहे ते कायदेबाह्य, घटनाबाह्य पण सल्लागार मंडळ म्हणून काम करणारी ती यंत्रणा आहे. स्वरूप कायदेबाह्य, घटनाबाह्य पण सल्लागार मंडळ म्हणून काम करणारी ती यंत्रणा आहे. त्यानंतर याचा उद्देश काय आहे तर देशातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे. देशातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे हा राष्ट्रीय नियोजन आयोगाचा उद्देश आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी राष्ट्रीय नियोजन आयोगाची जी काही रचना किंवा याची जे स्ट्रक्चर आहे, या रचनेमध्ये याचा पदसिद्ध अध्यक्ष हा पंतप्रधान असतो. राष्ट्रीय नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष हा कोण असतो? पंतप्रधान असतो. राष्ट्रीय नियोजन आयोगाला एक उपाध्यक्ष असतो जो अर्थतज्ञ असतो. राष्ट्रीय नियोजन आयोगाचा उपाध्यक्ष हा अर्थतज्ञ असतो आणि हा पूर्णकालीन कामकाज करणारा व्यक्ती असतो. आणि यांचं जे कार्य आहे ते कार्य कुठून चालते तर पंतप्रधान कार्यालयातून चालते. पंतप्रधान कार्यालयातून त्यांचं कामकाज चालत असते. पूर्णकालीन कामकाज करणारा तो व्यक्ती असतो. या ठिकाणी नियोजन मंत्री, नियोजन सचिव आणि इतर सदस्य असे एकंदरीत 12 सदस्य या ठिकाणी असतात. राष्ट्रीय नियोजन आयोगाची रचना पाहत असताना एक अध्यक्ष, दुसरा उपाध्यक्ष, त्यानंतर नियोजन मंत्री, नियोजन सचिव हे झाले 4 आणि इतर सदस्य 8. 8 आणि 4 12. एकूण सदस्य संख्या किती असते तर 12. आणि या सदस्यांची नेमणूक या ठिकाणी अर्थतज्ञ, सामाजिक तज्ञ इत्यादी मधून ती निवड त्यांची केली जात असते. आता राष्ट्रीय नियोजन आयोगाचं कार्य काय तर देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि देशाच्या समोर असणारे जे आव्हाने आहेत त्या आव्हानासंदर्भात मार्गदर्शन करणे. त्यानंतर आपल्या भारताचा विकास वेगाने करणे, नियोजनाचे टप्पे ठरविणे, 2.5 वर्षानंतर ते नियोजनाचं परीक्षण करणे इत्यादी अशा प्रकारची कार्य आपल्याला राष्ट्रीय नियोजन आयोगाची या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून राष्ट्रीय नियोजन आयोगामध्ये एक सर्वसाधारणतः स्थापना, स्वरूप, उद्देश, रचना आणि कार्य अशा प्रकारचा आढावा आपल्याला राष्ट्रीय नियोजन आयोगामध्ये घेतलेला आहे आपण. आता राष्ट्रीय नियोजन आयोगासाठी एखादी शिखर संस्था असावी आणि म्हणून राष्ट्रीय विकास परिषद जिची स्थापना या ठिकाणी 6 ऑगस्ट 1952 करण्यात आली. राष्ट्रीय विकास परिषद स्थापना 6 ऑगस्ट 1952 मध्ये करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद स्वरूप हे सुद्धा राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या स्वरूपासारखंच आहे, थोडासा बदल आहे. राष्ट्रीय विकास परिषद स्वरूप कायदेबाह्य, घटनाबाह्य परंतु नियोजनाच्या संदर्भातील शिखर संस्था म्हणून ही यंत्रणा काम करते. राष्ट्रीय विकास परिषद नियोजनाच्या संदर्भातील शिखर संस्था म्हणून काम करणारी यंत्रणा आहे असं आपल्याला स्वरूपासंदर्भात सांगता येईल या ठिकाणी.
आता उद्देश काय, राष्ट्रीय विकास परिषदेचा उद्देश काय, तर राष्ट्रीय परिषदेचा उद्देश असा आहे की राष्ट्रीय नियोजन आयोग पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करीत असताना, पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करीत असताना त्यामध्ये राज्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे, हा त्यांचा काय आहे, उद्देश आहे. राष्ट्रीय नियोजन आयोग पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करत असताना राज्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणे असा उद्देश हा कोणाचा आहे, तर राष्ट्रीय विकास परिषदेचा हा उद्देश आहे. आता राष्ट्रीय विकास परिषदेची रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, रचनेमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेचा सुद्धा पदसिद्ध अध्यक्ष हा कोण असतो, पंतप्रधान असतो. राष्ट्रीय विकास परिषदेला उपाध्यक्ष नसतो, कारण राष्ट्रीय विकास परिषद ही टेम्पररी आहे. टेम्पररी असल्यामुळं या ठिकाणी उपाध्यक्ष नसतो. आता राष्ट्रीय विकास परिषदेचे जे काही सदस्य आहेत, या सदस्यांमध्ये राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सर्व सदस्य हे राष्ट्रीय विकास परिषद सदस्य असतात. त्यानंतर सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उदाहरणार्थ पुदुचेरी किंवा दिल्ली यांना पण मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये सर्व घटक राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल हे सुद्धा याचे काय असतात, सदस्य असतात. आणि काही केंद्रीय कॅबिनेट मंत्री, आणि म्हणून याची सदस्य संख्या ही निश्चित नाही. राष्ट्रीय विकास परिषद रचना पाहत असताना अध्यक्ष पंतप्रधान, उपाध्यक्ष नसतो. सदस्यांमध्ये सर्व राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, त्यानंतर राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आणि काही कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश या ठिकाणी होतो. मात्र याची सदस्य संख्या निश्चित नाही. आता यांचं जे काही कार्य आहे, राष्ट्रीय विकास परिषदेत नेमकं कोणतं कार्य आहे, तर राष्ट्रीय नियोजन आयोगाने तयार केलेल्या आराखड्यात काही चुका असतील, काही त्रुट्या असतील, काही शिफारशी असतील तर त्या सुचवणे. पहिलं कार्य काय, तर राष्ट्रीय नियोजन आयोगाने तयार केलेल्या आराखड्यामध्ये काही चुका, काही टिप्पण्या, काही दुरुस्त्या असतील, शिफारशी असतील तर त्या सुचवणे, हे त्यांचं पहिलं कार्य आहे. त्यानंतर राष्ट्रीय नियोजन आयोगाने तयार केलेल्या आराखड्याला मान्यता देणे, राष्ट्रीय नियोजन आयोगाने तयार केलेल्या आराखड्याला मान्यता देणे. त्याच्यानंतरचं कार्य पाहू आपण या ठिकाणी, वर्षातून 2 बैठका घेणे, योजनांचं दीर्घकालीन परीक्षण करणे. तर अशा स्वरूपाचे कार्य हे राष्ट्रीय विकास परिषदेचे आहे. तर ही केंद्र स्तरावरची यंत्रणा आहे. म्हणजे आपण केंद्र स्तरावर राष्ट्रीय नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद, तर याला आपण केंद्र स्तर असं आपण म्हणतो. आता याच ठिकाणी आपण जर राज्य स्तराचा विचार केला, राज्य स्तर, तर राज्य स्तरासंदर्भात राज्य नियोजन समिती, राज्य नियोजन समिती. आता राज्य नियोजन समिती 1969 नंतर केंद्र आणि राज्यांच्या पंचवार्षिक योजना वेगवेगळ्या राबवण्यात आल्या. 1969 नंतर केंद्राच्या आणि राज्याच्या पंचवार्षिक योजने वेगवेगळ्या राबवण्यात आल्या. आणि म्हणून 1969 नंतर विकेंद्रीकरणाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. तर या ठिकाणी राज्य नियोजन समिती जिची स्थापना, राज्य नियोजन समितीची स्थापना ही 1972 ला करण्यात आली. स्थापना 1972. राज्य नियोजन समितीचा उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय, तर आपण केंद्र स्तरावर देशातील पाहिलेलं आहे. मात्र राज्याचा विचार करता राज्यातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे. राज्यातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे हा राज्य नियोजन समितीचा उद्देश आहे. राज्य नियोजन समितीचं स्वरूप काय, तर तेच आहे घटनाबाह्य, कायदेबाह्य. घटनाबाह्य, कायदेबाह्य हे त्याचं काय आहे, तर स्वरूप आहे. राज्य नियोजन समितीचं स्वरूप घटनाबाह्य, कायदेबाह्य. राज्य नियोजन समितीची जी रचना आहे, जी स्ट्रक्चर आहे, तर यामध्ये राज्य नियोजन समितीचा जो अध्यक्ष असतो हा मुख्यमंत्री असतो. राज्य नियोजन समिती म्हणजे त्याचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण, जिकडे उपाध्यक्ष इकडे कार्यकारी अध्यक्ष, हा सुद्धा अर्थतज्ञ या ठिकाणी असतो. राज्य नियोजन समिती जिची स्थापना आपण 1972 ला केली. राज्य नियोजन समितीचं स्वरूप जे आहे ते कायदेबाह्य, घटनाबाह्य आहे. राज्य नियोजन समितीचा जो उद्देश आहे,
उद्देश. हा उद्देश काय? तर राज्यातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे. काय उद्देश? राज्यातील नैसर्गिक साधन संपदा व लोकसंख्या यांचा अभ्यास करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा त्या ठिकाणी तयार करणे असा राज्य नियोजन समितीचा उद्देश आहे. राज्य नियोजन समितीची जी रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, राज्य नियोजन समितीचा जो अध्यक्ष असतो तो असतो मुख्यमंत्री. राज्य नियोजन समितीचा अध्यक्ष मुख्यमंत्री. कार्यकारी अध्यक्ष हा अर्थतज्ञ असतो. त्यानंतर या ठिकाणी वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष 3, शासकीय सदस्य 6, अशासकीय सदस्य 6 आणि 3 मंत्र्यांचा समावेश होतो. 3 मंत्र्यांचा म्हणजे अध्यक्ष मुख्यमंत्री 1, कार्यकारी अध्यक्ष 1, वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष 3, 3 आणि 2 5, शासकीय सदस्य 6 11, अशासकीय सदस्य 6 17 आणि 3 मंत्र्यांचा समावेश होतो. 17 आणि 3 20 असा 20 सदस्यांचा समावेश राज्य नियोजन समितीमध्ये या ठिकाणी होतो. परत एकदा बघा, रचनेमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री, कार्यकारी अध्यक्ष अर्थतज्ञ, वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष 3, शासकीय सदस्य 6, अशासकीय सदस्य 6 आणि 3 मंत्र्यांचा समावेश होतो. टोटल बेरीज 20 आहे. म्हणजे या ठिकाणी राज्य नियोजन समितीची जी रचना आहे त्याची सदस्य संख्या किती आहे? तर ती 20 आहे. या पद्धतीने आता या ठिकाणी राज्य नियोजन उपसमिती, राज्य नियोजन उपसमिती जिची स्थापना आपण 1972 ला केली. स्वरूप कायदेबाह्य घटनाबाह्य, स्वरूप कायदेबाह्य घटनाबाह्य. उद्देश काय? तर या ठिकाणी आपण राज्य नियोजन समिती पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करत असताना जिल्ह्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणे, ज्याला आपण उद्देश म्हणू. पण कशाचा उद्देश? हा राज्य नियोजन समितीचा आहे. राज्य नियोजन समिती पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करीत असताना जिल्ह्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणे हा कशाचा उद्देश आहे? तर राज्य नियोजन उपसमितीचा उद्देश या ठिकाणी आहे. आता राज्य नियोजन समितीची जी रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, याचाही अध्यक्ष कोण असतो? तर मुख्यमंत्री असतो. राज्य नियोजन उपसमितीचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो. राज्य नियोजन समितीचे जे सदस्य आहेत ते सदस्य कोण? तर राज्य नियोजन समितीचे सर्व सदस्य आणि राज्याचे काही कॅबिनेट मंत्री असा रचनेमध्ये समावेश होतो. मात्र याची सुद्धा सदस्य संख्या या ठिकाणी निश्चित नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आपण या ठिकाणी आज आपण कोणकोणत्या घडामोडी पाहिल्या? तर नियोजनाचा इतिहास एक पाठ पाहिला आपण, नियोजनाची व्याख्या एक पाहिली, नियोजनाच्या व्याख्येनंतर आपण नियोजनाची यंत्रणा, ज्या यंत्रणेमध्ये केंद्रामध्ये 2 प्रकार, राष्ट्रीय नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद, राज्यामध्ये राज्य नियोजन समिती व राज्य नियोजन उपसमिती. तर एवढा पाठ आपला या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे.